हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे तुमचं लडका बनी आणि पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट, जिचं नाव आहे दोन बेडूक आणि दुधाचे भांडे. बागेमध्ये एका कोपऱ्यात दुधाचे भांडे उघडे ठेवलेले होते. पिल्लू आणि टिल्लू खेळता खेळता अचानकच त्यात पडून गेले. पिल्लू घाबरून ओरडला, बापरे टिल्लू, हे आपण कुठे पडलोय? पाणी तर पांढरं आहे आणि खूपच चिकट दिसतंय. यावर टिल्लू म्हणाला, अरे पिल्लू, हे पाणी नाहीये रे, हे तर दूध आहे. घाबरू नकोस, आपण उडी मारून बाहेर पडूया. दोघेही उडी मारण्याचा प्रयत्न करतात, पण दुधामुळे त्यांचे पाय निसटून जातात. पिल्लू म्हणतो, अदो आई, मला उडी मारताच येत नाहीये, पायाला कशाचाच आधार मिळत नाहीये. आपण आता इथेच बुडून मरणार की काय? दोघेही बराच वेळ दुधात गोल 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 पोहून फिरू लागतात. पिल्लू आता खूपच थकून गेला होता. पिल्लू अगदी दम टाकत म्हणतो, टिल्लू टिल्लू, आता बस झालं, मी तर खूप थकलोय रे. आता मी आणखी पोहू शकत नाही. माझे पाय आता माझी साथ देत नाहीये. मी माझे प्रयत्न आता सोडून देतोय. टिल्लू म्हणाला, अरे मित्रा, असं करू नकोस, प्रयत्न सोडू नकोस बरं. थोडा वेळ अजून पोहत राहा, काहीतरी मार्ग हा आपल्याला नक्कीच सापडेल. त्यावर पिल्लू म्हणतो, नाही नाही, आता मला नाही जमणार आहे. पिल्लू पोहणे थांबवतो आणि हळूहळू हळू त्या भांड्याच्या तळाशी जाऊन बुडतो. टिल्लू अतिशय दुःखी होतो, पण तो हार मानत नाही. तो सतत हातपाय मारत पोहत राहतो आणि पोहत राहतो. टिल्लू स्वतःशीच म्हणतो, मी प्रयत्न सोडणार नाही, मी पोहतच राहीन. काहीही काहीही तरी नक्की घडणार आणि माझी इथून सुटकाही नक्की होईल. टिल्लूच्या या सतत हालचालींमुळे दूध घुसळू लागले. हळूहळू दुधावर पांढरी शुभ्र आणि घट्ट मलाई येऊ लागली. टिल्लू अतिशय आनंदाने म्हणतो, अरे अरे, हे काय होतंय? हे दूध तर अगदी घट्ट व्हायला लागले. वा वा, या मलाईचा तर अगदी गोळाच तयार झालाय. टिल्लू त्या मलाईच्या गोळ्यावर घट्ट पाय रोवून उभा राहतो आणि त्याला आत पायाखाली चांगला आधार मिळालेला असतो. टिल्लू म्हणतो, 1 2 आणि ही मारली उडी. असं म्हणून टिल्लू जोरात उडी मारतो आणि भांड्याच्या बाहेर सुरक्षित पडतो. तर मुलांनो, गोष्टीचे तात्पर्य काय? तर जो चिकाटीने प्रयत्न करतो त्याला आयुष्यामध्ये यश हे नेहमीच मिळते. बाय बाय. आयुष्यामध्ये चिकाटीने जिद्दीने जो प्रयत्न करतो त्याला यश नेहमीच मिळते. त्यामुळे कधीही हार मानायची नाही.